आपण आपल्या संपूर्ण साहित्य प्रवासामध्ये अनेक पुस्तकं लिहिली. त्यातलं म्हणजे देबू महर्षी आहे, राष्ट्ररत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख आहे, जनमहर्षी आहे, अशी अनेक पुस्तकं आहेत. आता त्या संदर्भात आपली कोणकोणती साहित्यिक अपत्य कोणकोणती आहे त्याच्याबद्दल थोडासा आम्हाला प्रकाश टाकावा असेल. तसं मला कथाकार आणि समीक्षक म्हणून जास्त मानलं जाते समजा, किंवा जास्त उल्लेख केला जातो. सध्या माझे 4 कथासंग्रह आहेत आणि 2-3 कथासंग्रह अजून होऊ शकतील एवढ्या कथा शिल्लक आहेत. बालकथा संग्रहही आहेत. तर आग, लढा, गारपीट हे माझे काही कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. शत्रुबुद्धी विनाशाय विज्ञान कथा हे बालकथांचे संग्रह आहेत. जनमहर्षी हे गाडगेबाबांचं जवळपास 350 पानांचं हे माझं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये गाडगेबाबांचं तुलनात्मक अध्ययन आहे. तर गाडगेबाबांच्या बद्दल जवळ आपण बोलताना जनमहर्षी, देबू महर्षी, राष्ट्ररत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख, गारपीट अशा वेगवेगळ्या पुस्तकांचा उल्लेख केला. पण प्रेक्षकांसाठी मी आपल्याला विनंती करेल की आपण काही ठराविक पुस्तकांचा परिचय आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करून द्यावा. हे गाडगेबाबांवरचं माझं जनमहर्षी नावाचं पुस्तक आहे. जवळपास हे पुस्तक 350 पानांचं पुस्तक आहे. गाडगेबाबांवर 101 पुस्तकं आहेत, पण बहुतेक पुस्तकांमध्ये काय होतं की 30 सगळी माहिती आहे, कारण की गाडगेबाबांच्या बद्दलच्या नोट्स काही कोणी नीट ठेवलेल्या नाही. या पुस्तकामध्ये मी गाडगेबाबांचं तुलनात्मक अध्ययन केलेलं आहे. अगदी सॉक्रेटिसापासून विवेकानंदापर्यंत, तुकाराम आणि गाडगेबाबा, राष्ट्रसंत आणि गाडगेबाबा, कर्मवीर भाऊसाहेब आणि गाडगेबाबा, असं वेगवेगळ्या लोकांशी, महापुरुषांशी याच्यामध्ये गाडगेबाबांचं तुलनात्मक अध्ययन केलेलं आहे. आणि या पुस्तकाचं कौतुकही बऱ्यापैकी झालं. त्याच्यानंतर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांवरती एक मी पुस्तक लिहिलं. तर भाऊसाहेबांचं सुद्धा तसंच आहे की भाऊसाहेबांचं एकंदर काम जर आपण पाहिलं तर भारताचे पहिले कृषी मंत्री, शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक, बहुजन समाजाचे उद्धारक, तर आपल्या भागामध्ये झालेला फार मोठा राष्ट्रीय पातळीवरचा माणूस. पण भाऊसाहेबांवर सुद्धा काही फार पुस्तकं नाही. तर याच्यावर सुद्धा या पुस्तकामध्ये सुद्धा मी भाऊसाहेबांचं असं तुलनात्मक अध्ययन केलेलं आहे. आणि 1-2 चॅप्टर असे आहेत की जे कुठेच समजा आले नाही. जसं कवितेतील भाऊसाहेब नावाचा एक चॅप्टर त्याच्यात आहे. तर वेगवेगळ्या कवींनी ज्या कविता भाऊसाहेबावरती लिहिल्या, त्यांनी भाऊसाहेबांना कोणत्या प्रतिमा, उपमा वापरल्या, ते सगळं याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि आता भाऊसाहेबांच्या वेगवेगळ्या नव्या जुन्या कवितेचं एक पुस्तक या 27 डिसेंबरलाही माझं येते आहे. त्याच्यानंतर कथासंग्रहांबद्दल मी सांगितलं तर हा माझा पहिला कथासंग्रह आहे. याच्यानंतर मग आग नावाचा कथासंग्रह माझा आला हा. त्याच्यानंतर मग गारपीट नावाचा कथासंग्रह आला, हा आताच आहे. त्याच्यामध्ये एक लढा नावाचा कथासंग्रह माझा प्रकाशित झाला. तर हा लढा नावाचा कथासंग्रह आहे. हे काही कथासंग्रह आहेत. सकाळमध्ये माझं एक शिवार नावाचं सदर चालू होतं. तर त्या सदरामधून मी वर्षभर जे लेख लिहिले त्याचं हे एक पुस्तक आहे. देशोन्नतीमध्ये सुद्धा माझं असं एक सदर चालू होतं, तराळ अंतराळ नावाचं. तर त्याचंही पुस्तक होऊ शकते, ते केलेलं आहे पण अजून ते प्रकाशित झालेलं नाही. तरुण भारतामध्ये माझं ओली सुके नावाचं एक सदर होतं. त्याच्यामध्ये मी खेळाशी संबंधित लिहित होतो. अशा प्रकारे ओली सुके खेळाशी संबंधित सदर मी तरुण भारतातून लिहिलं, तराळ अंतराळ देशोन्नतीतून लिहिलं, शिवार हे सकाळमधून लिहिलं. तर वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये अशी माझी सदर होती. त्याच्यातलं हे शिवारचं पुस्तक आलं. बाकीची पुस्तकं यायची आहेत, तयार आहेत ती, परंतु इकडे प्रकाशन व्यवसाय थोडासा कमी आहे आणि पुष्कळ लोक स्वतःचा पैसा लावून पुस्तकं काढतात. तुम्हाला काही ते पसंत नाही म्हणून मी बहुतेक स्वतःच्या पैशाने पुस्तक काढत नाही. त्याच्यानंतर एक बहिष्कृत भारतातील अग्रलेख नावाचं एक पुस्तक आहे. मी गाडगेबाबा महाविद्यालय मूर्तिजापूर इथे MA वर्गांना 5 वर्ष शिकवलं. तर त्यावेळी हे अग्रलेख अभ्यासक्रमात होते, पण याचं पुस्तक नव्हतं. म्हणून मग मी माझे मित्र चिंतामण कांबळे यांच्यासोबत हे पुस्तक काढलं. हे मुळातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बहिष्कृत भारतातील लेख आहेत. त्याच्यातले 11 लेख मी घेतले, त्याला आम्ही प्रस्तावना लिहिली आणि हे पुस्तक काढलं. मी अनेक साहित्य संमेलनांचा अध्यक्षही राहिलेलो आहो. जसं वराडी साहित्य संमेलनाचा राहिलो, उज्जैनकर फाउंडेशनचं अध्यक्ष संमेलन होते त्याचा राहिलेला आहो, राष्ट्रसंत तुकडोजी साहित्य संमेलनाचा राहिलेला आहो. तर अध्यक्ष म्हणून मी जी भाषणं दिली त्या भाषणांचं हे पुस्तक आहे.
याच्यामध्ये 7-8 माझी अध्यक्षीय भाषणं आहेत. तर या पुस्तकानंतरही मग आणखीन 2-3 अध्यक्षीय भाषणं झालेली आहेत, पण ती या पुस्तकामध्ये नाही. मी बालसाहित्याबद्दल म्हटलं होतं, तर याच्यामध्ये माझ्या बालकथा आहेत. माझ्या 5 बालकथा याच्यामध्ये आहेत आणि माझी मिसेसही लेखिका आहे. ती उपसंपादक होती लोकमतमध्ये, बालविभाग चालवत होती. तर तिच्या 5 कथा आणि माझ्या 5 कथा असे बालकथांचं शत्रुबुद्धी विनाशाय असं पुस्तक आहे. हे सतीश तराळ यांची कथा संपदा नावाचं पुस्तक आहे. तर माझ्या कथेबद्दल मधुकर केचे पासून वेगवेगळ्या लोकांनी, नव्या जुन्या लोकांनी माझ्या कथेबद्दल जे लेख लिहिले, ते कथेबद्दलचे सगळे लेख याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये मधुकर केचेंचा लेख आहे, याच्यामध्ये राम देशमुखांचा लेख आहे, असे नव्या जुन्या लोकांचे अनेक प्राध्यापकांचे लेख याच्यामध्ये आहे. तर माझ्या कथेबद्दल त्यांना काय वाटतं, त्या सगळ्या कथेविषयीच्या लेखांचं संपादन माझ्या एका विद्यार्थिनी मी याच्यामध्ये केलेलं आहे. मग तुम्ही म्हणाले की तुम्ही विज्ञानाचे असून साहित्याकडे वळले, तर मी विज्ञानाचा असल्यामुळे ह्या विज्ञान कथा आहेत, विज्ञान बालकथा. तर विज्ञान बालकथा हा प्रकार मराठीमध्ये जवळपास नाहीच. त्याचं कारण तुम्ही म्हणतात तेच असू शकतं की पुष्कळचे लेखक कला शाखेचे आहेत म्हणून विज्ञान बालकथा नाहीत. तर माझं तरुण भारतामध्ये एक सदर होतो बालकथांचं, ते असं होतं कथा कोडेच्या स्वरूपात. तर मी कथा द्यायचो आणि त्याचा शेवट द्यायचो नाही, शेवट विद्यार्थ्यांनी करायचा, असं ते कथा कोडे स्पर्धा होती. रविवारच्या तरुण भारतात बालविभागात यायची. तर त्याच्यातून मी ज्या कथा लिहिल्या त्या कथा या विज्ञान कथा या पुस्तकामध्ये आहेत. या पुस्तक परिचयाच्या माध्यमातून तुम्ही तुमचा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून असणारा जो प्रवास आहे तो उलगडलेला आहे आणि वेगवेगळ्या साहित्य संमेलनाचे तुम्ही अध्यक्षपद सुद्धा भूषवलेले आहे. आता वर्धेला जे नुकतंच पार पडलं होतं, न्यायमूर्ती जवळगावकर त्याचे संमेलनाध्यक्ष होते, त्यामध्ये तुमचा सहभाग होता. तर अशा सर्व संमेलनाचे तुम्ही अध्यक्ष राहिले, पण तुमच्या साहित्य सेवेबद्दल तुमचा वेळोवेळी अनेकांनी दखल घेऊन गौरव केलेला आहे. तुम्हाला विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं, सन्मानित करण्यात आलं. त्या पुरस्कारांबद्दल तुम्हाला ज्या पुरस्कारांनी गौरवित केलं त्या पुरस्कारांबद्दल आमच्या प्रेक्षकांसाठी माहिती द्यावी असं मला वाटतं. तर पुरस्कार बरेच मिळाले. त्यातले शैक्षणिक क्षेत्रातले सांगायचे झाले तर शैक्षणिक क्षेत्रातला जो महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार असतो शैक्षणिक आणि सामाजिक कामासाठी दिला जाणारा, तर तो राज्य शासनाचा आदर्श शिक्षकाचा राज्य पुरस्कार मला मिळाला. आणि मग सांगितल्याप्रमाणे मामासाहेब क्षीरसागर प्रतिष्ठान महाराष्ट्र आचार्य कुलाचं त्याचा जो सगळ्यात मोठा पुरस्कार आहे, त्यांचे 4-5 पुरस्कार आहे, त्यातला सगळ्यात जो मोठा पुरस्कार आहे आचार्य पुरस्कार, तो मला मिळाला. तर शिक्षण क्षेत्रातले हे 2 मोठे पुरस्कार. आणि मग साहित्याच्या क्षेत्रातले बरेच पुरस्कार आहेत. जसं पत्रकारितेच्या क्षेत्रातला मला नागपूर श्रमिक पत्रकार संघाचा पुरस्कार पत्रकारितेसाठी, वृत्तकथेसाठी मिळालेला आहे. त्याच्यानंतर जनसाहित्य परिषदेचा जनसारस्वत पुरस्कार मिळालेला आहे. एक अंकुर साहित्य परिषद आहे अकोल्याची, त्याचा साहित्य तपस्वी पुरस्कार मिळालेला आहे. वणीची साहित्य रसिक नावाची संस्था आहे, त्याचा साहित्य गौरव पुरस्कार मिळालेला आहे. महानुभाव विश्वभारती नावाची एक संस्था आहे, त्यांचा ग्रंथोत्तेजक पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर अमरावतीची एक प्रवीण पोटे यांच्या आईच्या नावाने एक संस्था दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देते, तर त्यांचा जीवन गौरव पुरस्कार जो सगळ्यात मोठा पुरस्कार आहे तो पुरस्कार मिळालेला आहे. असे अनेक पुरस्कार साहित्याच्या क्षेत्रातले राज्यस्तरावरचे मिळाले. छोटे तर पुष्कळ आहेत, पण त्याचा उल्लेख करावा असे काही राज्यस्तरीय पुरस्कार हे माणसाला ऊर्जा देतात, आपल्याला पुढे कार्य करायला प्रेरित करतात. आता एवढ्या ज्या पुरस्कारांची यादी तुम्ही वाचून दाखवली, माझ्या लक्षातही नाही राहिली इतकी मोठी, पण त्यातला एखादा जो सतत तुम्हाला प्रेरणादायी वाटला की हा पुरस्कार मला मिळाला, तो असा कोणता तुम्हाला जवळचा वाटतो की हा या पुरस्कारामुळे मला आणखी उत्साह वाटला, ऊर्जा मिळाली आणि प्रेरणा मिळाली? पुरस्कारांपेक्षाही साहित्यिक जीवनात काही क्षण आले त्याच्यामुळे जास्त ऊर्जा वाटली. ते 1-2 क्षण मी तुम्हाला सांगतो. मला वाटते ते 1982 वर्ष असेल आणि 1982 मध्ये विदर्भ साहित्य संघाचं साहित्य संमेलन आनंदवन मध्ये भरलं होतं, मुद्दाम वडोदऱ्याला. बाबा आमटेंनी त्याचं आयोजन केलं होतं, मोदा देशमुख वगैरे त्याचे होते. आणि मुद्दाम जे वेदना सम्राट लोक आहेत, दुःखी कष्टी लोक आहेत, त्यांच्यासमोर साहित्यिकांनी जाऊन आपला साहित्य कला प्रदर्शित करायचा, त्याचा मागचा उद्देश होता. बाबा आमटेंना बांबू स्पाईन नावाचा आजार होता, त्याच्यामुळे त्यांना एक तर सरळ उभं राहता येत होतं
किंवा सरळ झोपता येत होतं, त्यांना बसता नव्हतं येत. म्हणून विचारपीठाच्या समोर त्यांच्यासाठी पलंग टाकलेला होता आणि बाबा त्या पलंगावर झोपलेले असायचे आणि तिथून ते ऐकायचे. मग मी असं ठरवलं होतं की वेदना सम्राटांसाठी हे कथा साहित्य संमेलन आहे, त्यांना खूप हसवायचं आणि म्हणून मी एक नवीन कथा तयार केली. महाराष्ट्रात ज्या नाटक कंपन्यांनी नाटकं केली त्यात ज्या गमती जमती घडल्या, अशा काही घडलेल्या गमती जमती आणि काही माझ्या मनाच्या काल्पनिक गमती जमती, याच्यावरती मी आमच्या नाटक कंपनीची गोठ अशी एक विनोदी कथा तयार केली. आणि त्यात ते कुष्ठरोग एवढे हसायचे, कुष्ठरोगांचं सोडून द्या, बाबा आमच्या समोर झोपलेले होते तर त्यांना खूप हसा यायचा, पण त्यांना ते झोपून हसता येत नव्हतं, म्हणून ते उभे राहायचे मग खू 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 करून हसायचे, खो खो करून हसायचे, पुन्हा झोपायचे, पुन्हा उठायचे. असं माझ्या कथेमध्ये बाबा आमट्यांना अनेक वेळा उठून उठून हसावं लागलं. तर ती गोष्ट माझ्यासाठी मोठी प्रेरणादायी ठरली. तसंच एक मेहकरला 1984 साली विदर्भ साहित्य संघाचं संमेलन होतं. तेव्हा पु ल देशपांडेंना हार्ट अटॅक आलेला होता, म्हणून मग त्यांनी जाणं बंद केलं होतं. पण त्या संमेलनाचे जे अध्यक्ष होते नागा देशपांडे, ते पुलंचे खूप जवळचे मित्र होते आणि म्हणून पु ल देशपांडे त्या संमेलनाला आले होते. तिथे मी अशीच एक शाळा होती नावाची विनोदी कथा सांगितली, पण ती होती वऱ्हाडीमध्ये. तर मग पुलंना काही तो विनोद समजायचा नाही पुष्कळदा, त्यांच्या बाजूला राम शेवाळकर बसलेले होते. म्हणून काय व्हायचं की ते माझ्या विनोदावरती लोक हसायचे. मग पु ल राम शेवाळकरला विचारायचे की हा काय म्हणतो, मग राम शेवाळकर त्यांना सांगायचे की मी काय म्हणतो, आणि मग सगळे लोक हसायचे थांबले की पु ल आणखीन खो 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 हसायचे. असं पु लही खूप वेळ हसले. तर तोही प्रसंग मला खूप ऊर्जा देणारा ठरला. नागा देशपांडे असतील, जे बाबा आमटेंना सारं जग मानते ते बाबा आमटे असतील, हे तुमच्या त्या कथाकथनाला हजर आहे, तुमच्या साहित्य सेवेच्या साक्षीदार आहेत. तर हा खरोखरच तुमच्या जीवनातला सर्वात मोठा पुरस्कार असं मला वाटते. आणि तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं रसिकांचं मनोरंजन केलं, हे यातून सिद्ध होतं. डॉक्टर साहेब, तुमच्याशी बोलताना वेळ कसा पुढे पुढे सरकत आहे याचं अगदी म्हणजे भान न राहिल्यासारखं झालं आणि मी प्रश्नावर प्रश्न तुम्हाला विचारतोच आहे. आणि आपली मुलाखती पुढे 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 असं वाटतं की संपूच नाही असं वाटतं, तरी पण वेळेचं बंधन आपल्याला असते आणि त्यामुळे मी आता आपल्या या मुलाखतीला समारोपाकडे घेऊन जातो. आणि समारोपाकडे घेऊन जात असताना काही जे माझे जे मुद्दे राहिले त्यात पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही जगद्गुरु तुकोबाराय साहित्य शिक्षण परिषदेवर काम करत आहे. त्या संदर्भात आपण आपलं काय जे भूमिका आहे ते सांगाल. आपण उत्तम वक्ते सुद्धा आहे, तर हे उत्तम वक्ते हे जे बिरुद तुमच्या मागे लागलं याच्या मागे काय परिश्रम आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही साहित्य लेखनाचा प्रवास जो आता हा आपल्या अगदी जीवनाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा तुमचा सुरूच आहे. अजूनही तुमचे पुस्तकं प्रकाशित होण्याच्या मार्गावर असं तुम्ही बोलले. तर या साहित्याचे तुमचे आदर्श आणि या आदर्शासोबतच नवीन जे कथा लेखक आहेत, साहित्य लेखक, साहित्यकर्ते आहेत किंवा साहित्यिक आहेत, त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल, काय सूचना द्याल, काही टिप्स द्याल, काही गमक सांगाल, त्याबद्दल आपलं मत व्यक्त करा. सगळ्यात पहिल्यांदा मी वक्त्याबद्दल सांगतो. तर प्रबोधन मध्ये असताना 5वीत मी पहिल्यांदा एक भाषण दिलं होतं, तिथून भाषणांची सुरुवात झाली. आता सध्या महाराष्ट्रातल्या ज्या बहुतेक सगळ्या मोठ्या व्याख्यानमाला आहेत, या व्याख्यानमालांमध्ये मी बोललेलो आहे. महाराष्ट्रातही बोललो, महाराष्ट्राच्या बाहेरही मी बोललो. अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये तुम्ही बघा प्रबोधनशी संबंधित एक प्रश्न विचारला, तर प्रबोधन मधलं कोणीच असं अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये गेलं नाही. तर मी तसं प्रबोधनचं सोडून द्या, तसंही अमरावती जिल्ह्यात किंवा विदर्भातही मी अनेकदा सहभागी झालो. मी कथाकथनात होतो, अनेकदा कथाकथनाचा अध्यक्ष होतो, परिसंवादात होतो, परिसंवादाचा अध्यक्ष होतो. म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमध्ये मी अनेकदा वक्ता म्हणून सहभागी झालो. महाराष्ट्रातल्या बहुतेक मोठ्या व्याख्यानमालांमध्ये, अगदी नाशिकची जी वसंत व्याख्यानमाला आहे, जिला 100 वर्ष आता होतात, त्याच्यातही मी बोललो. तिकडे गोव्याच्या जवळपास गडहिंग्लजला तिकडेही बोललो. तर बहुतेक महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्या मोठ्या व्याख्यानमालांमध्ये बोललो, महाराष्ट्राच्या बाहेरही बोललो. अशा प्रकारे वक्ता म्हणून महाराष्ट्रभर मी गेलेलो आहे. याच्याशिवाय अनेक शाळांचे, महाविद्यालयाचे गॅदरिंगचे उद्घाटन वगैरे केलेलं आहे. म्हणून हा एक वक्त्याबद्दलचा भाग झाला. दुसरं, तुम्ही जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेबद्दल विचारलं,
तर सध्या मी मराठा सेवा संघाचे जे 33 कक्ष आहे त्यातला एक महत्वाचा जो कक्ष आहे जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद, त्याचा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. आणि आपले संमेलन आणि वेगवेगळे कार्यक्रम दरवर्षी चालू असतात. ही मराठा सेवा संघ ही अतिशय परिवर्तनवादी पुरोगामी विचाराची साहित्य संस्था आहे. मी विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीत सध्या आहे. याच्या आधी सुद्धा विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीत होतो आणि त्यावेळी मी चिटणीसही होतो. याच्याशिवाय अखिल भारतीय साहित्य महामंडळ जे आहे, तर या अखिल भारतीय साहित्य महामंडळावरती जाणारा आपल्या परिसरातला मी एकमेव आहे. याच्या आधी अमरावतीच्या एक बाई होत्या, पण त्या वेगळ्या मंडळावरती होत्या. मी ज्या विश्वस्त मंडळावरती आहे अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या, तर आपल्या परिसरातलं कोणीच अजून अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या विश्वस्त मंडळावरती गेलं नाही. त्या विश्वस्त मंडळावरती मी सध्या आम्ही आहे. त्याच्यानंतर तुम्ही म्हटलं की तुमचे लेखनातले आदर्श कोणते, तसं तर मी सगळंच वाचतो आणि ग्रामीण लिहितो म्हणून ग्रामीण जास्त वाचतो. पण आदर्शच म्हटले तर संत तुकाराम कवितेच्या बाबतीत आणि महात्मा ज्योतिबा फुले हे गद्य लेखनाच्या बाबतीत. तर तुकाराम आणि महात्मा फुले हे माझे लेखनातले आदर्श आहे. हा. आणि नवीन लेखकांना काय सांगाल असं तुम्ही म्हटलं तर नवीन लेखकांना मी एवढंच सांगेल की त्यांनी जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जावं. जसं की मी दर्यापूरमध्ये रिक्षा चालक संघटनेचा 30-35 वर्ष अध्यक्ष होतो. लोक मला विचारायचे की तुम्ही हे कशासाठी होता, तर त्याच्यातून मला थोडीशी त्यांची मदत सेवा करता यायची आणि त्याच्यापेक्षा मला त्याच्यातून कथांसाठी विषय मिळायचे. म्हणून जेवढं तुम्ही समाजाच्या खालच्या टप्प्यात वागता, मी नुसतं रिक्षा चालकांचाच अध्यक्ष नव्हतो. लिटकॉम कामगारांची जी संघटना आहे त्याचा अध्यक्ष होतो, नगर परिषदेची मेहतर संघटना आहे त्याचा अध्यक्ष होतो, जिंत्रेस कामगारांचा अध्यक्ष होतो, दर्यापुरात जे फुटपाथवरती दुकान लावतात त्यांच्या संघटनांचा अध्यक्ष होतो. या सगळ्यांमध्ये मिसळण्याचं कारण एवढंच की त्यांचे सुखदुःख आपल्याला कळावे. म्हणून मी नवीन लेखकांना असं सांगेल की समाजाच्या खालच्या टप्प्यात जास्तीत जास्त लोकांमध्ये तुम्ही मिसळा. शेतकरी, शेतमजूर या सगळ्या श्रमिकांमध्ये तुम्ही मिसळा. म्हणजे व्यापक स्वरूपात तुम्ही अनुभव घ्या आणि व्यापक स्वरूपात तुम्ही मराठी आणि इतर भाषांमधल्या साहित्याचं वाचन करा. अशा प्रकारचा अनुभव आणि वाचन हे फार महत्वाचं आहे आणि हे नव्या लिहिणाऱ्या लोकांनी करावं अशी मी त्यांना एक विनंती सूचना करेन. एकंदरीत मंगेश पाडगावकरांना जसा वर्धेच्या रस्त्यावरून पायी चालताना जिप्सी सापडला होता, तसं तुम्ही या वेगवेगळ्या श्रमिकांच्या संघटनांमध्ये पदाधिकारी बनवून त्यांच्या जीवनाचा जवळून अभ्यास केला आणि ते प्रतिबिंब तुम्ही तुमच्या साहित्यात उतरवलं आणि ते रसिकांसाठी उपलब्ध झालं. डॉक्टर साहेब, तुमची साहित्यिक वाटचाल, तुमचा साहित्यिक प्रवास हा अतिशय उच्च कोटीचा आहे आणि गौरवास्पद आहे. तो आम्हा भूमिपुत्रांना म्हणजे दर्यापूर वासियांना तर भूषणावा आहेच, पण संपूर्ण महाराष्ट्राला सुद्धा भूषणावा आहे की एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा हा अखिल भारतीय स्तरापर्यंत आपलं साहित्य नेऊ शकतो, तिथे आपण ठेवू शकतो. तुमच्या या साहित्य सेवेला आमचा सलाम आहे. गन्ना का पन्ना युट्यूब चॅनल तर्फे तुमच्या साहित्य सेवेबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुमची साहित्य सेवा अशीच भरत राहो. ही गन्ना का पन्ना या चॅनल पासून तुम्हाला शुभकामना. आपण मुलाखतीसाठी वेळ दिला त्याबद्दल आपले मनस्वी आभार. नमस्कार. मी सुद्धा आपले आभार मानतो. मी काही वाढदिवस साजरा करत नसतो, पण माझ्या 71व्या वाढदिवसानिमित्त तुम्ही माझी मुलाखत घेतली आणि माझे विद्यार्थी गणेश साखरे यांनी ती घडवून आणली. आपल्या चॅनलवरून ते दाखवणार आहेत. याबद्दल मी तुमचे दोघांचेही मनपूर्वक आभार मानतो.